आमदार रवी राणा आपल्यासोबत आहेत। ज्या पद्धतीनं तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्ही मंत्रिमंडळात असाल, परंतु त्यानंतर कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान नाही आणि मग नाराजी समोर आली। काय नेमके आजच्या भेटीत घडलं? आज 1 तास पाऊण तास माझी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मोठ्या प्रमाणात आमचं एकमेकांशी मोठी चर्चा झाली आणि मला असं वाटते महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारखा चेहरा मुख्यमंत्री झाला हे माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सौभाग्याची बाब आहे आणि आम्ही ताकदीनं मुख्यमंत्र्याचा वापर जनतेच्या सेवेसाठी करून घेऊ। जे जे कामं जनतेचे राहील ते हक्काने इथून खेचून आमच्या मतदारसंघापर्यंत घेऊन जाऊ, एवढी ताकद ते आम्हाला देतील आणि त्यांचा पूर्ण ताकद आमच्या सोबत आहे हा माझा विश्वास। इतर ठिकाणी सुद्धा जे सरपंच आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला पाहायला मिळाला, त्यामुळे एक तर इकडे बीडचं प्रकरण आहे, दुसरीकडे हे सगळी प्रकरणं घडताना पाहायला मिळतात। ज्या ज्या ठिकाणी अशा घटना होतील त्या त्या ठिकाणी मला असं वाटते गुन्हेगारांनी सुद्धा आता आपलं पूर्ण जे गुन्हेगारी पद्धतीचं जे आंतरण आहे ते आवरलं पाहिजे, नाही तर त्यांना सगळ्यांना या ठिकाणी गुन्हेगारातून हद्दपार ठेवण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जी कायदा सुव्यवस्था आहे ते मोठ्या प्रमाणे मजबूत करण्यासाठी, पूर्ण पोलीस प्रशासनाला मजबूत बळ देण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे काम करते। येणाऱ्या काळामध्ये जे विरोधक बाऊ बनवत आहे प्रत्येक गोष्टीचा, तो बाऊ बनाची सुद्धा त्यांना संधी मिळणार नाही, एवढ्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था मजबूत होणार आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रे सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई।